नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास। आज एक गंभीर विषयावरती मी आपल्या समोर चर्चा करणार आहे। शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बार्शी याच्यात करोडो रुपयाचा घोटाळा झालाय आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तेथील व्यवस्थापकीय मंडळ आणि स्थानिक आमदार राजेंद्र राऊत यांच्या संगनमताने झालेला आहे, असं वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचं अवलोकन केलं असता दिसून येत आहे। वास्तविक पाहता गेलं तर कोऑपरेटिव्ह बँका ज्या उद्देशाने या देशात स्थापन झाल्या तो उद्देशच आता नष्ट झाला आहे का या उद्देशात व्हायरस शिरला आहे असा प्रश्न एक नागरिक म्हणून मला पडतो। अनेक कोऑपरेटिव्ह बँका डुबीत निघालेल्या आहेत, अनेक बँकांवरती प्रशासक नियुक्त आहेत, अनेक ठेवीदार आज देशोधडीला लागलेले आहेत। अशी गंभीर परिस्थिती असताना अस्तित्वातील कायदे व त्यात काही बदल आवश्यक आहेत का याचा विचार सरकारने करणं हे आवश्यक वाटत आहे। शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी करोडोचा घोटाळा केला कसा, आज हे आपण पाहणार आहोत। वास्तविक पाहता ठेवीदारांच्या ज्या ठेवी आहेत व देण्यात येणारी कर्ज आहेत याच्यातील एक रेशो मेंटेन राहणं आवश्यक असतं। मात्र बँकेचं इन्कमिंग म्हणजे ठेवीदारांच्या ठेवी आणि सेविंग आणि त्यावरती कर्ज वाटप ही केली जातात। या कर्ज वाटपामध्ये काही शासकीय नियम आहेत, हे शासकीय नियम पाळले गेले पाहिजेत। मात्र अनेक व्यवस्थापक हे स्वतःच्या नातेवाईकांना किंवा हितचिंतकांना कायद्याच्या उल्लंघन करून कर्ज वाटप करतात। तसंच काही व्यवस्थापक स्थानिक आमदार यांच्या दबावाखाली पण कर्ज वाटप करतात। असाच काहीसा एक घोटाळा मी आपल्या समोर आणणार आहे। शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांनी राजेंद्र राऊत व त्याच्या काही नातेवाईक यांचे काही ग्रुप आहेत, या ग्रुप कर्ज यांनी दिले। या ग्रुप कर्जाची ऑडिटरच्या दृष्टिकोनातनं जी मर्यादा होती ती 330 लाख रुपयापर्यंतची होती। मात्र एकूण या ग्रुपला कर्ज जे दिलं गेलं म्हणजे मी आपल्याला नावं वाचून दाखवतो। राऊत कविता राजेंद्र, राऊत कोमल विजय, राऊत राजेंद्र विठ्ठल, राऊत संजय विठ्ठल, राऊत रणवीर राजेंद्र, राऊत रणजित राजेंद्र, सत्यभामा विठ्ठल कंपनी, राऊत विजय राजेंद्र यांना तब्बल कॅश क्रेडिट आणि वाहन तारण असे ग्रुप कर्ज तब्बल 933 लाख रुपयाचं दिलं। त्यापैकी 827 लाख रुपये येणं हे दाखवलेलं आहे आणि 10.47 लाख रुपये व्याज देखील थकीत आहे। एवढंच नाही तर वैयक्तिक कर्ज मर्यादाचं देखील या बँकेने काही उल्लंघन केलेलं आहे। जसं राऊत रणजित राजेंद्र यांचं वैयक्तिक कर्ज मर्यादा 198.22 लाख होती, मात्र त्यांना मंजूर केले गेलेलं कर्ज हे 304 लाख रुपये होतं, त्यापैकी 278 लाख रुपये येणं बाकी। नंतर बारुंगळे युवराज याला अर्जुन याला 198.22 लाख याची मर्यादा होती, त्याला 300 लाख कर्ज दिलं। एवढंच नाही तर कर्ज देताना त्या कर्ज फेडणाऱ्याची जामीनदाराची पात्रता देखील चेक केली जाणं आवश्यक असतं। यासाठी काही निकष आहेत, सदर निकष पाळले गेल्यास बँक डुबीत जात नाही।
असे निकष म्हणजे एखादं तारण ठेवलं असेल तर त्या तारणावरती किती पर्सेंटेज कर्ज दिलं पाहिजे याविषयी बँकिंगचे काही रूल आहेत. वास्तविक पाहता गेलं तर ह्या बँकेने, कोऑपरेटिव्ह बँकेने 91%, 67% असे तारण मालमत्तेच्या मूल्यावरती कर्ज दिलेले आहे, जे उल्लंघन करून दिलेले आहे. एवढंच नाही तर एखाद्या जामीनदाराला जर त्याचं उत्पन्न XYZ अमाऊंट आहे आणि त्याचा व्याजदरच YZY आहे तर इथे ताळमेळ बसत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं उत्पन्न वर्षाला 56,000 आहे आणि वार्षिक व्याजदर मला लावलाय तो लाखो रुपयाचा आहे आणि मला लाखो रुपयाचा कर्ज मंजूर केलं. मी फेडू शकेल का? नाही. माझा महिना पगार 5,500 आहे पण मला महिन्याचं व्याज पडतं 10,000 रुपये. मी फेडू शकेल का? नाही. मला जगण्याचा अधिकार संविधानाने दिलाय. मग हा जर अधिकार मला दिलाय तर मला खाण्यापिण्याचा अधिकार पण आहे, जगण्याचा पण अधिकार आहे. निश्चितच मी कर्ज घेतला मला फेडलं पाहिजे. पण मला माझं उत्पन्नच 5,500 रुपये आहे महिन्याला, पगारच मला 5,500 रुपये मिळतोय, तर मी 10,000 हप्ते फेडू कसं शकेल? म्हणजे हे माझ्या मानवी हक्कांचं उल्लंघन नाही. आणि बरं, माझ्या मानवी हक्कांचं उल्लंघनाचा विचार करायला गेल्यास ती बँक डुबीत जाईल अशा पद्धतीने व्यवहार केले तर. म्हणजे कुठेतरी याच्यावर ते नियंत्रण असलं पाहिजे का? तर असलं पाहिजे. ह्यासाठी वास्तविक पाहता गेलं तर चार्टर्ड अकाउंटंटचा रोल खूप महत्वाचा आहे. मात्र चार्टर्ड अकाउंटच त्यांचा रोल व्यवस्थित प्ले करत नाही. बँकेकडनं पाकिटं घेऊन चार्टर्ड अकाउंटंट काही रिपोर्ट त्यांच्या फेवरमध्ये देतात, मात्र ते अनेक जणांचं आर्थिक व जीवन उद्ध्वंस करण्याचं नुकसान करत असतात. हे त्यांना माहिती नसतं. माहिती असतं पण पैशापुढे काय असा प्रश्न देखील पडतो. अहो, एवढंच काय, या बँकेने जे कर्ज दिलंय त्याच्यात एखादी जमीन XYZ पर्सनची आणि कर्ज दिले YZY पर्सनला. हाऊ इज इट पॉसिबल? चालेल असं? म्हणजे अ व्यक्तीची जमीन आहे आणि अ व्यक्तीची जमीन ब व्यक्ती तारण म्हणून ठेवतो आणि त्या तारणावरती तो कर्ज घेतो. असे देखील कर्ज मंजूर केलेत. एवढंच नाही तर एखादा सातबारा जर तारण म्हणून ठेवला गेला असेल तर त्या सातबारावरती बोजा हा चढवावा लागणार बँकेचा, नाहीतर तो व्यक्ती ती विकून मोकळा होईल. आणि त्याची एक नोंद देखील करणं आवश्यक आहे सरकारच्या धोरणाप्रमाणे. ती नोंद देखील नाहीये त्याची. मग जर एखादा सातबारावरती, एखाद्या शेत जमिनीवरती कर्ज घेतलं तर तिथे बँकेचा बोजा सोडवला जात नाही. मग तो व्यक्ती ती जमीन विकून मोकळा होतो आणि मग जो घेणारा आहे त्याच्यात डिस्प्यूट तयार होतो. एवढ्या जर गोष्टी बेकायदेशीर आहेत तर निश्चितच यावरती काही कारवाई केली जावी का असा प्रश्न आमच्या पुढे पडतो. अप्पर विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था विणकर सोलापूर यांचा अहवाल माझ्याकडे आहे. या अहवालात तर सीएच्या वर्तुळीकीवरती देखील ताशेरे ओलांडलेले आहे. याच्यात प्रश्न विचारलाय की ब्लॅक मनी व्हाईट केलंय का? म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका या ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं एक साधन झालंय. आणि हे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण माहिती आहे. सीए वरती पण ताशेरे आलेले आहेत ज्यांनी ऑडिट केलं त्याने. मात्र तरीही कुठलीही कारवाई होत नाही. किती गंभीर परिस्थिती आहे. निश्चितच याच्यातील कायद्यामध्ये काही पळ आहेत आणि या पळामुळे ही लोक वारंवार वाचतात, यांच्यावरती गुन्हे दाखल होतात, तरी काही फरक पडत नाहीये. म्हणजे मग यावरती परत आपल्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये कायदा पारित होणं, सुधार होणं आवश्यक वाटतं का?
लोकसभेत राज्यसभेत कायदा सुधार होणं आवश्यक वाटतं का, याचा प्रश्न देखील एक नागरिक म्हणून मला पडतो. आणि अशाच प्रकारे जर परिस्थिती राहिली तर निश्चितच आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल. आणि ह्याला फक्त रिस्पॉन्सिबल असतील हे राजनैतिक नेते. आणि गोरगरीब लोकांचे हाल होतात ते नक्कीच होतात. ते FIR झाली तरी काही फरक पडत नाही. लोकांचे पैसे RBI त्याच्यावरती प्रशासक बसवतं आणि मग पैसे अडकून जातात. लोकांनी लाखो लाखो रुपयाच्या ठेवी ठेवलेल्या असतात. त्यांची स्वप्न या राजनैतिक लोक आणि हे बँकचे व्यवस्थापक कोलमडीत काढतात. त्यामुळे एक जागरूक नागरिक म्हणून याविषयी मी लढा देणार आहे. आणि निश्चितच राज्य सरकारने देखील अस्तित्वातील कायद्यात काही सुधारणा कराव्या. त्याचं स्टॅटिस्टिकल इव्हॉल्युशन करावं. जी पॉवर या राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे आहे त्यांनी त्याचा उपयोग करावा आणि अशा प्रकारचे घोटाळे जे होत आहेत हे थांबवण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.